महाराष्ट्रीय लोकसभेची तयारी करतात. आज 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतात. एक बैठक होती मुंबईत. बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाला मदत होणं गरजेचं आहे. मग एमआयएम असेल, मी त्यांच्याविषयी म्हणत नाही, एमआयएम असेल किंवा अन्य काही पक्ष असतील, काही आघाड्या असतील, त्यांचा हा वर्षांवर्षाचा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षातला हुकुमशाही विरुद्ध बोलायचं, शिव्या घालायच्या सरकारला, केंद्रातल्या, आणि ही वेळ आली काही करण्याची, लढण्याची, की वेगळी भूमिका घ्यायची, असं या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये अनेक संघटना आणि पक्ष अशा प्रकारच्या भूमिका घेतात. खरं म्हणजे ही वेळ अशी आहे देश वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची. अशा वेळेला सगळे मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि लोकशाहीचं रक्षण करावं अशी भूमिका घ्यायला पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. भारतीय जनता पक्ष आज जो उभा आहे, जे का सरकार आहेत त्यांची, थोडा झोडावा राज्य करा या पद्धतीची आहे. आणि निदान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तरी शहाणपणानं वागावा अशी आमची भूमिका आहे. म्हणजे मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली किंवा तशी जरी तयारी दाखवली तर तुमचं तयारी असेल किंवा स्वागत करत नाही. मुळात असं आहे की हुकुमशाही विरुद्ध लढण्याची मानसिक तयारी किती आहे तुमची, आपली तयारी आहे का कोणाची, हे याच्यावरती अगदी भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ना. सातत्यानं भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत, सातत्यानं भूमिका बदलणारे. आधी भूमिका स्पष्ट करावी की या देशात लोकशाही टिकली पाहिजे, महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काही विक्री आणि दलाली सुरू आहे त्या विरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठाम उभे राहणार आहोत. याच्याविषयी जर ठाम भूमिका कोणी व्यक्त केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो.